मुरांबा मालिकेच्या नवीन एका भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज अक्षयशाहीला कळलेलं आहे की घरामध्ये रमा नसून माही आहे आणि म्हणून ती आता प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते. पण इरावतीला सुद्धा कळलं आहे की अक्षयच्या आईला सगळंच माहिती आहे. रमा तिच्या माहेरी आहे आणि इथं जी बसली आहे ती माही. पण ती मात्र तिला धमकी देते, अक्षयला मी काहीही करू शकते, अक्षयचा जीव वाचायचा असेल तर तू मात्र घरामध्ये रमा असंच वागायचं, घरामध्ये माही आहे असं कोणालाही कळू द्यायचं नाही. मला माहिती आहे तुला सगळं माहिती आहे. त्यावेळेला अक्षयची आई म्हणते मला नाही माहिती, असं नाही करायचं. इरावती म्हणते मला सगळं माहिती आहे, कारण तुला अक्षयला हे सगळं सांगायचं नाही आहे, कारण तुला अक्षयचा जीव प्रिय आहे. त्यावेळी तिच्या हातामध्ये एक बाहुली असते आणि ते बाहुलीचे ते तुकडे करते आणि ते म्हणते बाहुलीचा हात तुटला तसं डोकं तुटलं तसं अक्षयच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. त्यामुळं तुला मात्र आता शांत बसायचं आहे, तू कोणाला काहीही सांगायचं नाही आहे. अक्षयची आई प्रचंड घाबरते आणि मग रमा अक्षयच्या आईला फोन करते आणि सांगते आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावेळेला ती म्हणते बोल ना. त्यावेळेला रमा म्हणते आई तुम्ही म्हणाला होतात ना तुला माग होते, तुला काय खावं असं वाटतं, तुला काय करायचे, माझी तुझ्यासाठी काहीतरी इच्छा आहे. त्यावेळेला रमा म्हणते आई खरंच माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण कराल का. त्यावेळेला ती म्हणते बोल ना काय इच्छा आहे तुझी. त्यावेळेला रमा म्हणते तुम्ही माझ्या डोहा जेवणाला अक्षयला घेऊन याल का. त्यावेळेला ती म्हणते बघू मी प्रयत्न करते, कारण हे सगळं माझ्या हातामध्ये नाही आहे, तरी पण मी अक्षयला विचारते आणि आणण्याचा मी प्रयत्न करते, पण ती पूर्णपणे सांगू शकत नाही की अक्षय तिच्यावर येणार आहे. मग त्यावेळेला ती म्हणते माझ्या सुनबाईला काय खावंसं वाटतं. त्यावेळेला रमा म्हणते मला कुल्फी खावीशी वाटते, मला मेथीचे पराठे खावेसे वाटतात, मला प्रशांत सारखं काहीतरी अक्षयनं जे बनवलं होतं ते रमाला नाव घेता येत नाही, ते तिला खावंसं वाटतं. बऱ्याच गोष्टी रमा सांगते आणि ती म्हणते माझ्या सुनबाईचे डोहाळे मला पुरवायचे आहेत आणि मला तुझे खूप खूप लाड करावेसे वाटतात. तुला काय खावंसं वाटतं ते मला नक्की सांग, मी तुला सगळं घेऊन येते. त्यावेळेला ती खूप आनंदी होते आणि डोळ्यातून आनंदाच्या धारा व्हायला लागतात. रमा अक्षय खरंच एक होतील का. आता ह्याच्यामध्ये इरावतीची नवीन एंट्री झाली आहे आणि इरावती खूप आगाऊपणा करते आणि सगळ्यांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्यामध्ये बदला घेण्याच्या नादामध्ये तिने रमा अक्षयला बाजूला करण्याचा प्रयत्न करते. आता रमा अक्षय बाजूला होतील का. आता या बाळाच्या येण्यानं त्यांच्या आयुष्यामध्ये काय नवीन होईल पाहत रहा. मुरांबा मालिका. रमा अक्षय आता या सगळ्या अडचणीतून कसं मार्ग काढतील आणि इरावती आता नेमकं काय करेल पाहणं खूपच इंटरेस्टिंग मजेदार ठरणार आहे. पाहत रहा. रमा अक्षयच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणीतून आणि त्यांच्या आयुष्यातून बऱ्याच गोष्टी आपण बघू आणि आज रमा खूप खुश आहे, कारण तिचं उद्या डोहाळ जेवण आहे आणि डोहाळ जेवणाचा भाग आपण उद्या नक्की बघूया. पाहायला विसरू नका रमा अक्षयचं डोहाळ जेवण आणि बघा तुम्हाला कसं वाटतं. धन्यवाद.